ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो अतिशय रोमॅन्टिक आणि सुंदर असा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सायलीला घराबाहेर काढण्यासाठी मोठे षडयंत्र रचून अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याचा पुरावा घेऊन येऊन सुद्धा आता पूर्णाईने एकाच सत्याने कशी सायलीची बाजू घेऊन सायलीवरचे प्रेम दाखवून आता पूर्णाई कशी प्रियाच्या गळ्याचा फास आवळत अस्मिताची देखील कशी घरातून हकालपट्टी करते आणि अर्जुन सायलीला पुन्हा कसे एकत्र आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. सायलीने आपल्या मनातल्या सर्व गोष्टी ज्या डायरीमध्ये लिहिलेल्या असतात ती डायरी वाचून उलटेच घडत आता प्रियाने अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलेला पुरावा जो पूर्णाईला दाखवलेला असतो त्या पुराव्याला आता चुलीत घालत पूर्णाई ही अर्जुन आणि सायली यांच्या प्रेमाला आता साथ देत त्यांना कशी एकत्र आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. अर्जुन सायली एकत्र येऊन प्रियाची हकालपट्टी तर अस्मिताला पूर्णाई आता कसा सासरचा रस्ता दाखवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सायलीने अर्जुनला तिच्या मनातले प्रेम दाखवण्यास सुरुवात केलेली असते, कारण अर्जुनचे जे वागणे जे बोलणे आणि अर्जुनचे आपल्यावरती किती प्रेम आहे हे आता सायलीच्या लक्षात आलेले असते आणि सायलीला नकळतपणे आता अर्जुनवर प्रेम झालेले असते. इकडे मात्र अर्जुन हा घाबरलेला असतो. आपण जर आपल्या मनातले प्रेम सायलीला दाखवले तर सायली ही घर सोडून निघून जातील अशी भीती आता अर्जुनला वाटत असते आणि त्यामुळे सायली घर सोडून जाऊ नये म्हणून आपले पहिल्यांदा जसे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये आपण राहत होतो तसेच आता आपण राहू, म्हणजे सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपेपर्यंत निदान तरी या घरी राहतील असा अर्जुनने विचार केलेला असतो आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत अर्जुन आता सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आठवण करून देत असतो. अर्जुनचे ते वागणे बघून अर्जुनचे आपल्यावरती प्रेम नाही हे सायलीच्या लक्षात आलेले असते. इकडे आता सकाळी सायलीने कुसुमला मेसेज करून घरी बोलावलेले असते आणि जेव्हा आता कुसुम ही बेडरूममध्ये येते तेव्हा रडत रडत आता सायलीने कुसुमला सर्व हकीकत सांगितलेली असते आणि त्याच वेळेस आता सायलीने आपले प्रेम ज्या डायरीमध्ये व्यक्त केलेले असते ती आता पानाची चिठ्ठी ही कुसुमसमोर येते आणि आपल्या प्रेमाच्या सर्व भावना सायलीने ज्या डायरीमध्ये लिहिलेल्या असतात ते सर्व वाचून झाल्यानंतर मात्र आता इकडे कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की नकळतपणे कुसुमताई मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले, पण मी माझी वास्तव सत्याची मला जाणीव व्हायला हवी होती आणि मी हे असं करायला नको होतं, कारण मी जरी यांच्या प्रेमात पडले तरी यांचे माझ्यावरती प्रेम नाही हे आता सायलीने कुसुमला सांगितलेले असते. कुसुम आता सायलीला म्हणते की तू एकदा याबाबत अर्जुनला विचारायला हवं होतं. सायली म्हणते की न विचारता सुद्धा मला त्यांच्या मनातलं सगळं कळलंय कुसुमताई, तेव्हा आता त्याचा काही उपयोग नाही. तर आता कुसुमला देखील खूप वाईट वाटलेले असते. कुसुम लगेचच आता सायलीच्या त्या डायरीतील ते पान आता कॉटच्या कंबल खाली ठेवते आणि तेथून निघून जाते. इकडे आता सायलीसुद्धा किचनमध्ये गेलेली असते. तर आता इकडे कल्पना विचार करते की कुसुम आणि सायलीमध्ये असं काय बोलणं झालं असेल. तेव्हा आता कल्पना तेथून जात असताना अचानक कल्पनाची नजर सायलीने लिहिलेल्या त्या डायरीतील पानाकडे जाते आणि आता कल्पनाला ते पान दिसताच कल्पना ते पान आपल्या हातात घेते आणि त्यामध्ये सर्व काही सायलीने अर्जुनविषयीच्या प्रेमाचे ते लिहिलेले वाचून आता कल्पनाला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीचे अर्जुनवरचे प्रेम आता कल्पनासमोर आलेले असते. खरोखर सायली ही अर्जुनवरती किती प्रेम करते हे आता कल्पनाच्या लक्षात आलेले असते आणि नक्कीच तिकडे सायली जरी प्रेम करत असली तरी अर्जुन आणि सायलीचं काहीतरी बिनसलंय आणि हे आता आपल्याला समजायलाच हवं असं आता कल्पनाने विचार केलेला असतो आणि आता कल्पनाने ते पान तिच्याकडेच ठेवलेले असते. इकडे आता प्रियाने मोठा डाव साधलेला असतो काय आणि त्यासाठी आता प्रियाने गोरेबाईला हाताशी धरून गोरेबाईला पैसे चारून आता अर्जुनच्या ऑफिसमधील जेवढ्या काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फायली असेल त्या सर्व फायली आता गोरेबाईला आणावयास सांगितलेले असते. तेव्हा आता गोरेबाई प्रत्येक वेळेस आता प्रियाला
तीन फाईल आणून देत असते. प्रत्येक वेळेस प्रिया आता अर्जुन सायलीच्या त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चेक करत असते आणि ती नाही असे लक्षात येताच त्या फाईली पुन्हा गोरेबाईला देत असते आणि गोरेबाई पुन्हा ती ऑफिसमध्ये ठेवत असते. तर आता इकडे अखेरीस प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट पेपरची एक फाईल गोरेबाईला मिळालेली असते आणि गोरेबाई ती प्रियाला देताच प्रियाला खूप आनंद होतो आणि त्या क्षणी आता प्रिया ती फाईल पूर्णाईला दाखवण्यासाठी सुभेदारांच्या घरी निघालेली असते. इकडे आता प्रिया ही ताबडतोब अस्मिताला फोन करून आपल्याला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे सापडले आणि मी तुझ्या घरी येते असे आता प्रियाने सांगताच आता अस्मिताला देखील मोठा आनंद झालेला असतो. ताबडतोब आता प्रिया ही आता सुभेदारांच्या घरी येत पूर्णा आजीला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे फाईल दाखवू लागते आणि म्हणते की पूर्णाई, मी तुला सांगत होते ना अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून, त्यावेळेस तू माझं ऐकलं नाही. पण त्यावेळी माझ्याकडे काही पुरावा नव्हता. पण आज पूर्णा आजी मी तुझ्याकडे पुरावा घेऊन आलेले आहे आणि हे बघ त्याचा पुरावा. तर लगेचच पूर्णा आजी म्हणते की हे बघ तन्वी, मागच्या वेळेससुद्धा तू असंच बोलली होती आणि चैतन्याला मी फोन करून मीच तोंडावर पडले होते. तेव्हा आतासुद्धा जर तू काही उलटपालट घेऊन आली असेल ना माझ्याकडे तर मला ते दाखवू नकोस, कारण मी उगाचच माझ्या नातवाच्या प्रेमावरती आणि सायलीवरती संशय घेतला. तर आता प्रिया म्हणते की अगं पूर्णाई नाही, आता मी यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याचा पुरावाच घेऊन आलेले आहे. तर आता लगेचच प्रिया ती फाईल आता पूर्णाईकडे देते आणि आता इकडे कल्पना देखील ते प्रियाचे सर्व बोलणे ऐकते आणि आता कल्पनाला देखील मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणते की आत्ता जर आपण सायलीवरचं प्रेम पूर्णाईला दाखवलं नाही तर ही प्रिया काहीही करू शकते. तेवढ्यात आता पूर्णाई ती कॉन्ट्रॅक्ट पेपरची फाईल बघणार तोच कल्पना पुढे येत आता पूर्णाईला ती डायरी दाखवते आणि म्हणते की पूर्णाई, प्रत्येक वेळेस ही प्रिया काही ना काही घेऊन येते आणि तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवून अर्जुन आणि सायलीच्या प्रेमावरती तुम्ही अविश्वास दाखवताय. पूर्णाजी, मागच्या वेळेससुद्धा ही प्रिया काय म्हटली आणि काय निघाली आणि आता तुम्हाला जर सायलीचा अर्जुनवर किती प्रेम आहे हे जर बघायचं असेल ना तर तुम्ही ही डायरी वाचा. मागच्या वेळेससुद्धा दिव्यावरती हात ठेवून सायलीने तिचे अर्जुनवरचे प्रेम आता किती आहे हे दाखवून दिले आहे आणि आता या डायरीतसुद्धा बघा. तर आता लगेचच कल्पना ती डायरी आता पूर्णाईला देते. तर अगोदर ती फाईल बघण्याआधी पूर्णाई ती सर्व आता सायलीची डायरी वाचते आणि त्यामध्ये आता सायलीने प्रत्येक क्षणोक्षणी अर्जुनवरचे प्रेम त्या डायरीत व्यक्त केलेले असते आणि ती डायरी वाचून आता पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि खरोखरच ही सायली आपल्या नातवावर मनापासून प्रेम करत असल्याचे आता पूर्णाई समोर आलेली असते. त्याच वेळेस आता डोक्याला हात लावत तन्वी म्हणते की पूर्णाई, अगं ही फाईल तर तू बघ. तेव्हा रागाने आता पूर्णाई तन्वीकडे बघते आणि ती फाईल उघडते. तेव्हा आता त्यात अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे ते पेपर्स बघून पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो. पण त्या अगोदर पूर्णाईला आता त्या डायरीमधून सायलीचं अर्जुनवर किती प्रेम आहे हे समोर आलेलं असतं आणि त्या क्षणी आता पूर्णाई विचार करते की तन्वीने मला ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दाखवली. जरी अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सायलीचं अर्जुनवरती किती प्रेम आहे हे मला या डायरीतून प्रत्यक्षात बघावयास मिळालं. तेव्हा आणखी मला काय पुरावा हवा आहे. आणि जरी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सायली ही कधीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सारखी वागली नाही आणि तिने कायम या घरात भरभरून सर्वांना प्रेम दिलं. मी या सायलीला एवढं बोलले, एवढा त्रास दिला तरी सायलीने कधी हुची चूक केली नाही आणि आज आल्यापासून प्रेमाच्या सायलीच्या मनातल्या सर्व भावना तिने या डायरीमध्ये लिहून ठेवल्या. तर आता पूर्णाई विचार करते की खरोखर सायलीचं अर्जुनवर मनापासून प्रेम आहे आणि आता त्या क्षणी प्रिया आणि अस्मिताला खूप हसू येत असतं. प्रिया म्हणते, बघितलं का पूर्णाजी, मी तुला सांगत होते ना ही सायली खोटी आहे, यांचं लग्न खोटं आहे. त्याच वेळेस आता पूर्णाजीला राग आलेला असतो. रागाने पूर्णाजीचे डोळे लाल बुंद झालेले असतात आणि इकडे आता कल्पना आणि सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. रागाने आता पूर्णाई
सायलीकडे बघते. तर आता कल्पनाने एक मोठं काम केलेलं असतं आणि पूर्णाईने आता खऱ्या खोट्याचा न्याय करून आता पूर्णाजीने पूर्ण विचार केलेला असतो. लगेचच आता प्रिया म्हणते की पूर्णाई, बघितलं का, आता तरी तुला विश्वास पटला का? आणि ही सायली खोटारडी आहे, आत्ताची आत्ता तू हिला घराबाहेर काढ. तेव्हा लगेचच पूर्णाजी म्हणते की थांब प्रिया, तू हे सांगणारी मला कोण? मी काय करायचं ते मी ठरवील. तू हे पेपर्स मला दाखवले, पण त्या अगोदर ही डायरी तू वाच आणि या डायरीमध्ये तुला सायलीचं अर्जुनवरती किती प्रेम आहे ना, हे मनापासून समजेल. अगं, यांचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पद्धतीने जर सायली वागत असती तर तिला ही डायरी एवढी प्रेमाने लिहिताच आली नसती. आणि एवढ्या प्रेमाचं खोटं नाटक माणूस कधीही करू शकत नाही, असे आता पूर्णाई प्रियाला ठणकावून सांगते. त्यानंतर आता पूर्णाई अर्जुनला समोर बोलावते आणि म्हणते की अर्जुन, आता मी तुला एक प्रश्न विचारते. आणि म्हणते की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले हे या फाईलमधून मला दिसत आहे, पण तू मला अंधारात का ठेवलेस आणि तू मला हे का सांगितलं नाही? तर आता लगेचच अर्जुन हा खाली मान घालतो आणि आता सायलीला वाटतं की आता आपला खेळ संपला आणि आता प्रियाने आपलं सर्व पितळ उघडं पाडलं. तर आता पूर्णाजी म्हणते की अर्जुन, एक गोष्ट तू लक्षात ठेव, जरी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असलं तरी या पोरीचं खरोखर तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि पूर्णाजी हे असं काय बोलते याचा आता अर्जुनला आश्चर्य वाटून धक्का बसलेला असतो. आणि सायली देखील आता मोठे डोळे करत पूर्णाजीकडे बघू लागते. तर आता पूर्णाजी म्हणते की हे बघ, या सायलीने माझ्या नातवावरती मनापासून प्रेम केलं हे मला दिसलं, तेव्हा जरी त्यांचं आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी त्याने मला काही फरक पडत नाही प्रिया. आणि परत तू माझ्या नातवावर आणि या सायलीच्या प्रेमावरती संशय घेऊ नकोस. आणि जर तुला संशय घेऊन इथे यायचं असेल तर या घराचा दरवाजा मी तुझ्यासाठी कायमचा बंद करीत आहे. अशा कडक शब्दात आता पूर्णाईने प्रियाच्या नाग्या ठेचलेल्या असतात. आणि त्याचबरोबर आता अस्मिताकडे वळून बघत पूर्णाजी म्हणते की अस्मिता, आता तू तर तुझी मर्यादा ओलांडली आणि आता तू या घरात राहण्याचे लायकीचे नाही. प्रत्येक वेळेस काही ना काही बोटे घालून तू सायली आणि अर्जुनवर संशय व्यक्त करत असते. आणि आता मी तुला सांगते की आत्ताच्या आत्ता तू तुझ्या सासरचा रस्ता धर. तर अशा कडक शब्दात आता पूर्णाजीने प्रिया आणि आता अस्मिताची हकालपट्टी केलेली असते. आणि अखेर आता पूर्णाजीने सायलीचे अर्जुनवरचे प्रेम मान्य केलेले असते आणि त्याचा आता सायली अर्जुनला मोठा अचंबा वाटलेला असतो. तर आता प्रेमाने मोठा न्याय करून सायलीच्या मनातील प्रेमाच्या भावना समजावून घेऊन आता पूर्णाजीने अर्जुन आणि सायलीला प्रेमाने एकत्र आणलेले असते. तर कशी वाटली पूर्णाई आणि सायलीचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.